श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित हृदय आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे आमची अडचण महिन्याचे 30ही दिवस. श्री महाराजांकडून नाम घेऊन एक तरुणबाई मनापासून नामस्मरणाला लागल्या. त्यांची नामामध्ये चांगली प्रगती होऊ लागली. पाळीच्या वेळी 3 दिवस मात्र त्या नाम घेत नसत. नामा वाचून 3 दिवस वाया जातात याचे त्यांना वाईट वाटे. त्या अवस्थेत नाम घ्यावे का न घ्यावे असा प्रश्न त्यांनी श्री महाराजांना विचारला. श्री महाराज म्हणाले, माय, त्या अवस्थेत श्वासोश्वास चालतो ना? जर श्वासोश्वास चालतो तर नामस्मरण करण्यास काहीच हरकत नाही. दर श्वासागणिक नाम घेणे प्रत्येकास जरुरीचे आहे. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे. म्हणून या अवस्थेत नामस्मरण सोडू नये. श्री महाराज पुढे बोलले, 3 दिवसांची जी अडचण आहे तिचा संबंध शरीराशी नसून मनाशी असल्यामुळे शरीर जरी सुचिरभूत अवस्थेत नसले तरी मनाच्या स्वास्थ्याकरता नामस्मरण करण्यास काहीही हरकत नाही. नंतर मंडळीतील एका वृद्ध गृहस्थांकडे पाहून श्री महाराज म्हणाले, महिन्यातील 30 दिवसांपैकी 3 दिवस नामस्मरण होत नाही ही या माईची अडचण आहे. पण आपली अडचण 30ही दिवस नामस्मरण होत नाही ही आहे. ही माय केवढी भाग्याची आहे हे लक्षात घेऊन तुम्ही जरूर तिचे अनुकरण करावे. श्रीराम समर्थ. आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे आपल्या कष्टास यश येणे हे केवळ परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते. एक मुलगा इंग्रजी विषय घेऊन MA परीक्षेत पहिल्या वर्गात आला. त्याच्या मामाने त्या श्री महाराजांना भेटण्यास सांगितले. तो म्हणाला, मामा, मी देव, ईश्वर, महाराज वगैरे काहीही मानत नाही. मी पूर्ण नास्तिक आहे. माझा परमेश्वरावर विश्वास नाही. तेव्हा तुम्ही मला या भानगडीत पाडू नका. त्यावर मामा म्हणाला, मी तुझ्याहून मोठा आहे म्हणून आदरयुक्त अंतःकरणाने तू माझ्याकडे आलास. त्याच भूमिकेत एक मोठी व्यक्ती म्हणून आपण महाराजांना भेटू. मुलगा तयार झाला व मामा भाचे श्री महाराजांच्या दर्शनास आले. त्यावेळी श्री महाराजांचे बोलणे चालू होते. भगवंताची उपासना करावी, त्याचे स्मरणात नित्य राहावे, त्याचेच इच्छेने सर्व चालते म्हणून आपल्या कल्याणासाठी त्याचे सतत चिंतन करीत जावे असा उपदेश चालू होता. तो संपल्यावर मामाने भाच्याची ओळख करून दिली व त्याच्या मोठ्या यशाची कल्पना दिली. श्री महाराजांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले आणि ज्याच्या कृपेने एवढे यश आपल्याला मिळाले त्या भगवंताला आपण विसरू नये असा त्यास उपदेश केला. तेव्हा तो मुलगा श्री महाराजांना म्हणाला, माझा परमेश्वरावर अजिबात विश्वास नाही. मी राम बीम काही जाणत नाही. मी पूर्ण नास्तिक आहे. असे बोलल्यावर श्री महाराज आपल्यावर रागवतील व थोडासा वादविवाद होईल अशी त्या मुलाची अपेक्षा होती. तसे काही घडले नाहीच. पण उलट श्री महाराज शांतपणे म्हणाले, तुमच्यासारखी नास्तिक माणसेच मला मनापासून आवडतात. सत्पुरुषच खरे नास्तिक असतात. भगवंत नाही म्हणून तुम्ही स्वतःस नास्तिक म्हणवता,
तर भगवंताहून इतर काही जगात नाही म्हणून संत पुरुष स्वतःस नास्तिक म्हणवतात. एवढाच दोघांमध्ये फरक आहे. हे ऐकून तो मुलगा गोंधळून गेला. तो म्हणाला, आपण असे कसे म्हणता? रामाचे एवढे गुणगान आपण करता आणि राम मी जाणत नाही असे मी म्हणतो, तरी आपल्याला माझा राग कसा आला नाही? उलट मी आपणास आवडतो म्हणतात, हे कसे? श्री महाराज त्यावर म्हणाले, इथेही इतकी मंडळी बैसली आहेत. ती स्वतःला आस्तिक समजतात, परंतु जेव्हा काही प्रसंग येतो तेव्हा ती अगदी नास्तिकासारखी वागतात. त्यापेक्षा तुम्ही जसे आत आहात तसेच बाहेरून आहात, म्हणजे तुम्ही स्वतःशी पूर्ण प्रामाणिक आहात. या कारणाकरता तुम्ही मला आवडता. एवढे बोलून श्री महाराजांनी त्या मुलाच्या आईवडिलांची, भावा बहिणींची, शिक्षणाची व पुढे काय करणार याची चौकशी केली. तो पटकन बोलून गेला की मुंबईच्या कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्रोफेसरची जागा रिकामी आहे. तिच्यासाठी मी अर्ज केला आहे. ती मला मिळावी असा आशीर्वाद आपण मला द्यावा. तेव्हा तितक्याच झटक्याने श्री महाराज म्हणाले, आपण स्वतःला नास्तिक म्हणवतो. नास्तिक माणसाने जेथे लाथ मारील तेथे पाणी काढील अशी धमक दाखवली पाहिजे. तेव्हा येथे माझ्या आशीर्वादाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मात्र तो गोंधळून गेला व कसेही करून मला आशीर्वाद द्या असे बोलला. श्री महाराज त्यास म्हणाले, रामाच्या कृपेने मला ही जागा मिळू दे असे तुम्ही म्हणा, म्हणजेच मी आशीर्वाद देईन. तेव्हा तो तसे म्हणाला व श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. मुलाच्या मामास श्री महाराज एवढेच म्हणाले, शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च करायचा व एवढे कष्ट करायचे आणि शिकून बाहेर पडलेली मुले नास्तिक बनतात. पैशाचा व मुलांच्या आयुष्याचा हा केवढा दुरुपयोग आहे. उत्तम वृत्तीची मुले तयार होतील असा फरक अभ्यासक्रमात करणे जरूर आहे. साधक हो, या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन.